छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये दरवर्षीच वक्त्याच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात येतं। याही वर्षी खासदार तथा अभिनेते असलेले अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाचं आयोजन याच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या आवारामध्ये स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात करण्यात आलेलं आहे। मात्र या व्याख्यानाला पुणे विद्यापीठामधले काही जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांकडून आक्षेप घेण्यात येतोय। खरं तर त्यांचा विरोध आहे। या विरोधाचं पत्र त्यांनी कुलगुरूंना सुद्धा दिलेत आहे। त्यामुळे खरं तर एक तणावाचं वातावरण जे आहे ते सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। 4 वाजता आज हे व्याख्यान जे आहे ते या ठिकाणी होणार आहे। मात्र कुठलाही अनुचित प्रकार व्याख्यानस्थळी घडू नये यामुळे पोलिसांकडून सुद्धा दक्षता घेण्यात येत आहे। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे, बॅरिकेडिंग करण्यात आले। त्याचबरोबर ती एक पोलीस व्हॅन सुद्धा या ठिकाणी ज्या ठिकाणी व्याख्यान होणार आहे या व्याख्यान ठिकाणी सध्या उपस्थित आहे। त्याचबरोबर खरं तर या व्याख्यानाला 2 कांगोरे आहेत। काही विद्यार्थी जे आहेत ते हे व्याख्यान व्हायला नाही पाहिजे या संदर्भातले जे आहे ते त्यांनी पत्र दिलेलं आहे। तर दुसरीकडे या व्याख्यानाचं समर्थन करणारे सुद्धा विद्यार्थी आहेत। त्यांचं म्हणणं आहे की शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन अमोल कोल्हे जे आहेत ते वारसा जपतायत, त्यांचं व्याख्यान झालंच पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे काही विद्यार्थी अमोल कोल्हे जे आहेत ते राजकीय पार्श्वभूमी असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं व्याख्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये का आयोजन करायचं, कारण त्याला राजकीय किनार सुद्धा मिळू शकते। अशा संदर्भातला अशा आशयाचं खरं तर एक पत्र त्यांनी कुलगुरूंना दिलेलं आहे। त्यामुळे त्यांचा विरोध आहे। 4 वाजता या व्याख्यानाच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता म्हणून सध्या पोलीस सुद्धा अलर्ट झालेले आहेत। त्यांच्याकडून सुद्धा या घटनास्थळाची जी म्हणजे ज्या ठिकाणी व्याख्यान होणार या ठिकाणची त्यांची पाहणी केलेली आहे। त्याचबरोबर ती बॅरिकेडिंग सुद्धा या ठिकाणी त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। आता 4 वाजता अमोल कोल्हे या ठिकाणी येणार आहेत, त्यांचं व्याख्यान या ठिकाणी करणार आहेत। मात्र या व्याख्यानाच्या पार्श्वभूमीवरती कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मात्र दक्षता घेण्यात येत आहे। कॅमेरामॅन कृष्णा पवार सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।